नमस्कार मित्रांनो. आजकालचं जीवन असं झालं आहे ना मित्रांनो, की प्राणी असो किंवा माणूस असो, तो शांतता शोधतोय. कारण आजकालचं जे जीवन इतकं धावपळीचं झालेलं आहे ना किंवा स्वार्थी माणसांचं झालेलं आहे, की ज्यांना दुसऱ्याची कोणाचीच पर्वा पडली नाही. फक्त स्वतःचा जे विचार करतात ना, जे दुसऱ्याचा विचार करत असतात त्यांना त्या लोकांपासून लांब राहावसं वाटतं. नकोय, बाकी काय नको मला हे जे डोकं आहे ना, हे शांत हवंय. बघा ना, आज किती आपण मध्ये जे माकडांचं नेपाळमधलं आपण बघितलं. एकटा बिचारा राहतो आईने बाजूला केलं म्हणून. पेंग्विन सोबत आलेला एकटाच जाण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःची वाट वेगळी निवडली आणि आता लेटेस्टचं आपलं रायडर आपला यूके काय धनवाल काहीतरी नाव. यूके रायडर 07 म्हणून काहीतरी नाव. सांगायचं इतकंच आहे मला मित्रांनो, की पैसा तुमचं स्वप्न नसावं. तितकाच पैसा कमवण्याचा प्रयत्न करा किंवा किंबहुना जास्त कमवा, नो डाउट कमवा. पण शांती ही इथून येते आणि प्रत्येक घरातील माणसांनी मी तेच सांगतोय. जर कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल, ज्यांच्यापर्यंत पोहोचेल, तुम्ही घरातल्यांना दुखवून, दुसऱ्यांचा विचार करून जर घरातल्यांना दुखवत असाल, तर ते खूप चुकीचं आहे. तुम्ही पहिलं घरातली फॅमिली तुमची खुश कशी राहील ते बघा. बघा मित्रांनो, एक दिवस तुम्ही इतके चांगले हे असाल, की तुम्हाला खरंच चांगलं वाटेल, की नाही माझी फॅमिली चांगली आहे. आजकालच्या जीवनात असं झालेलं आहे ना, की लोकं दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्या फॅमिलीचा विचार करत नाहीत, की आपल्या फॅमिलीतल्या व्यक्तीला काय वाटेल? त्याचा विचार करत नाही कोण. सो त्यामुळेच माणूस असा आतून जो आहे ना, पूर्ण संपत चाललेला आहे. काही जणांचं मन आहे, ते मन मारून माणसं काम करतायत किंवा काही विचार करतायत. कोणी समोरच्याला दुखवायचं नाही म्हणून त्यांचं चाललंय वागणं. तर कोणी आता बास, जीवन बास त्यांना असं झालेलं आहे. सो पैसा नॉट इम्पॉर्टंट. तुम्हाला माणसं जपणं गरजेचं आहे. बघा विचार पटला असेल तर माणसं जोडा, माणसं जपा.